आज सुरू आहे. ओके, भामरागडने टॉस जिंकलेला आहे. सिरंचाने टॉस जिंकून चढाई स्वीकारलेली आहे. फार सुंदरशी अशी खेळी आणि अशा प्रकारे फार सुंदर प्रकारे त्यांनी पहिलीच एंट्री पकडलेली आहे भामरागड संघाने. बघूया, भामरागड संघाला 1 पॉइंट. सुरुवात वेल बिगिन. कर्मचारी पुरुष कबड्डी आणि अशा प्रकारे सिरोंचाने सुद्धा आता छान पकड केलेली आहे. सिरोंचा पॉइंट. एक से बढ़कर एक खिलाडी. सिरोंचाची एंट्री बघूया आता काय होतं. 7 गडी एकूण आणि अशा प्रकारे सिरोंचाच्या गड्याने 1 गडी आउट केलेला आहे. अंपायरने 1 गडी दिलेला आहे. गावडे सर आणि सहारे सर हे 2 पंच म्हणून काम पाहत आहेत. फार सुंदरशी अशी एंट्री. जिल्हास्तरीयचा सेमीफायनलचा राऊंड. बघूया काय होतं. आणि अशा प्रकारे वेळ. एकूण 5 खेळाडू भामरागडचे तयार. फार सुंदरशी अशी कबड्डी. जर्सी नंबर 97. बघूया काय करतात. आता 5 गडी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा बोनसचा पॉईंट इथे अवेलेबल नाही. सद्यस्थितीत आपण आपल्या देशामध्ये प्रो कबड्डीचा खूप माहोल बघतोय आणि अशा प्रकारे दोन गडी आउट दिलेले आहेत. कारण शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी पाठीला हात लावण्यापूर्वी गड्याला हात लावलाय आणि अशा प्रकारे सिरोंचा संघ हा हळूहळू पुढे जाताना विजयाची घोडदौड आपण बघू शकता. सिरोंचा संघामध्ये सगळे धाड धुपाड आहेत आणि कबड्डीमध्ये दोन्ही गोष्टींची खूप गरज आहे ताकदीसोबत. आणि अशा प्रकारे 1 गडी सिरोंचा आउट आणि पुन्हा एकदा चांगली संधी. बघूया या खेळामध्ये काय होतं. मला असं वाटत होतं की भामरागडवर कुठे 2 बसण्याची वेळ येते की काय, परंतु तसं काही झालेलं नाही. फार सुंदरसं असं टॅकल केलंय त्यांनी. पुन्हा एकदा 97 ने यापूर्वी 2 गडी आउट केलेले होते. बघूया आता काय करते. बोनस तर नाहीच आहे मुळीच, कारण जोपर्यंत 6 आणि 7 गडी असतात तेव्हाच बोनस फक्त अवेलेबल असतो. कुठलाही यश संपादन झालं नाही. बघूया आता 90 नंबर व्हॉट विल ही डू फॉर हिज टीम. कर्मचारी पुरुष यांची कबड्डी सुरू आहे आणि फार सुंदरसा असा प्रयत्न गडी मारण्याचा भामरागड संघाचा. तितकीच सुंदर त्यांची कव्हर पण. 30 सेकंदाचा फक्त अवधी असतो. एंट्री टाइम एंड. बघूया आता पुन्हा एकदा तिसरी एंट्री आहे. लगातार 3 एंट्री त्यांनी मारलेल्या आहेत. एंट्री प्लेयर म्हणून प्रसिद्ध पंचायत समिती सिरोंचा संघातील. आणि बघूया आपण त्या 30 सेकंदामध्ये ते आपली कोणती कर्तबगारी दाखवतात. अशा प्रकारे पुन्हा एकदा वापस.
66 number, jersey number 66, just enter as an entry. So let's see what will he do for his team. बोनस घेण्याचा फार सुंदरसा असा प्रयत्न करतोय खेळाडू आणि फार सुंदरशी अशी एंट्री, परंतु अजूनपर्यंत कुठला यश संपादन झालेला नाही. फार सुंदरशी लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा वापस. आपण बघू शकता केवळ आता भामरागडचे 4 खेळाडू हजर आहेत आणि अजूनपर्यंत फार असा वेळ आहे. मला वाटते की टाइमपास निश्चितपणे शिरोंच्या संघाने करू नये. बघूया काय होतं. अजूनही फार मोठा असा हरकत सामना चाललेला नाही. क्वार्टर सेमीफायनलचे राऊंडच तसे असतात. प्रत्येक संघाने 2-2 आतापर्यंत सामने जिंकलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं यश संपादन झालेलं नाही. आणि फार सुंदरसं असं पकड. काय झालंय जरा कडेना पोचलेलं नाही, त्यामुळे एंट्री बॉल आउट. केवळ आता 3 खेळाडू भामरागडचे. हळूहळू सिरोंचा संघ विजयाच्या दिशेकडे वाटचाल करीत असताना खेळाडूला काहीतरी रुतलेलं आहे. मला वाटते काहीतरी जखम झालेली आहे. त्यांच्या पायाला काहीतरी लागल्यामुळे थोडा टाइम अप, थोड्या दुखापतीच्या टाइम अप नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. फार सुंदरसा असा हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे एकूण 3 गडी आउट झालेले आहेत. 3 गडी आउट. फार सुंदरशी अशी कव्हर तोडून 66 नंबरच्या खेळाडूने थोडंसं डोक्याला त्यांच्या दुखापत झालेली आहे आणि टाइम अप. 3 गडी आउट नसून 2 गडी आउट दिलेले आहेत आणि त्यामुळे 5 गडी आता अजूनही. आणि अशा प्रकारे 2 गडी आउट झालेले आहेत. सिरोंच्या संघाला 2 गड्याचं लीड. बोनस गड्याने मारलेला आहे. सुंदरशी अशी एंट्री विथ बोनस. बघू शकता आपण तुळशीचा सामना. फार असा सुरशीचा सामना सुरू आहे. सगळा धुराळा उडवून टाकलाय ग्राउंड वरती. पुन्हा एकदा थोडीशी अंगठ्याला दुखापत झालेली आहे 97 नंबरचे खेळाडू. त्यापूर्वी त्यांनी आता बोनस घेतला होता. बघूया आता काय करतात. बोनस सुद्धा फार अत्यंत महत्त्वाचा असतो.
आणि अशा प्रकारे कुठलाही आउट दिलेला नाही. खेळाडूने म्हटलं की टी शर्टला लागला होता. पुन्हा एकदा रेडर 97 नंबर. काटेकी टक्कर देताना पंचायत समिती भामरागड. अशा प्रकारे पहिला टाइम आउट आणि पहिली वेळ समाप्त. आदरणीय टेंभुर्णे सर हे गुणलेखक म्हणून काम सांभाळताना आणि आता पंचायत समिती भामरागड वर्सेस पंचायत समिती सुरनचा यांचा सेमी क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. सर काय वाटतं आपणास, काय होईल या सामन्यामधून? सामना हा एकदम रोमांचक चालू आहे. कोण जिंकेल याचं सांगता येत नाही. सध्या सिरोंच्या संघाने 2 गुणाची आघाडी घेतलेली आहे, पण दुसरा डाव सुरू आहे. भामरागड मुसंडी मारून पुढे येऊ शकतो आणि सामना एकदम रोमांचक होऊ शकतो. निश्चित, कारण कुठल्याही खेळामध्ये म्हटलं तर निश्चितता काहीही नसते, अनिश्चिततेचा हा खेळ असतो. त्यामुळे 2 गड्याची लीड म्हणजे फार मोठी अशी लीड नाही. बरोबर. धन्यवाद सर. सहारे सर आणि गावडे सर पंच म्हणून आपण काम पाहतात. थोडंसं दडपण असेल नाही का? मोठा सामना आहे आणि कर्मचाऱ्यांचा सामना आहे. थोडंसं तुमच्यावर निश्चितपणे दडपण असेल, पण या दडपणातून सुद्धा तुम्ही फार सुंदरसा असा निर्णय देत आहात. काय वाटतं सर, आपला काय होईल या सामन्यामधून? दोन्ही सामने चुरशीचे चालू आहेत. बघूया अंतिम टाइम पर्यंत काय होते तर बघूया. आमचं एवढंच निर्णय राहील की आम्ही दोन्ही संघातर्फे चांगले निर्णय देण्याचा प्रयत्न करू. निश्चित आणि निपक्षपातीपणे आपण आतापर्यंत निर्णय देतात हे आपली निश्चितपणे आम्ही सुद्धा कबुली करतोय. हो, आणि सर सामना मोठा आहे आणि चुरशीचा होणारच आणि याच्यामध्ये 55वर सुद्धा दडपण असतो. खरं तर आम्ही बाहेरचाच कोणताही दडपण न घेता योग्य निर्णय देण्याचा प्रयत्न करतोय. बरेचदा आम्ही टाइम आउट घेऊन आम्ही पंचांनी निर्णय ठरवून तशा प्रकारे निर्णय देत आहोत. नक्की सर, आपल्या निर्णयासाठी आणि आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आमचा निर्णय अंतिम राहील सर. बिलकुल पंचांनी आपला निर्णय अंतिमच ठेवला पाहिजे. निश्चित सर, तुम्हाला दोघांनाही आणि तिघांना सुद्धा सरपंच म्हणून सरांना सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद सर. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात. बघू शकता आपण भामरागडची एंट्री, केवळ 2 गड्याची लीड आणि अशा प्रकारे बोनस त्यांनी घेतलेला आहे. आणि 2 गडी बोनस प्लस 2 गडी. आत्ताच आम्ही म्हटलं होतं की केवळ 2 गड्याची लीड ही काही फार जास्त लीड होत नाही. आणि यामध्ये 3 गुण आता भामरागडने मिळवलेले आहेत. त्यामुळे आता पगडा भारी झाला आहे भामरागडचा 1 गुणांनी. बघूया आता इथे काय होतं. फार सुंदर लपून आलेला होता तो. आता बघू शकता खरा रोमांच इथून दिसतोय. आणि अशा प्रकारे फार सुंदरशी अशी पकड. लहानसा 132 क्रमांकाचा खेळाडू आणि एवढ्या मोठ्या 21 क्रमांकाच्या मोठ्या विद्यार्थी म्हणणार नाही, मोठ्या खेळाडूला त्यांनी पकडला. आणि अशा प्रकारे 2 गुणांचे चढत ठेवून भामरागड पुढे. आता मात्र सिरोंच्या संघाला काहीतरी करावं लागेल. डू ऑर डायची परिस्थिती आता होत आहे. दुसरा आणि शेवटचा राऊंड इथे सुरू आहे. प्रेक्षकांची आपण अफाट सारी गर्दी बघू शकता. खूप सारे चेअरिंग देताना. आणि अशा प्रकारे वेळ समाप्त 30 सेकंदाचा. आता बघूया 97 एक चांगले खेळाडू, एक चांगले रेडर म्हणून आहेत. बघूया ते काय करतात. मला सुद्धा भीती वाटते इकडे माझ्यावर तर येऊन पडणार नाहीत, कारण सामनाच तेवढा रोष मध्ये आहे सुरू. आणि फार सुंदरशी अशी खेळी. आणि अशा प्रकारे थोडीशी चूक झाली 11 नंबरच्या खेळाडूची. आणि अशा प्रकारे 1 गडी आऊट भामरागडचा. फक्त 1 गडी सरांच्या मला वाटते मागे आहे. अजून एक रोमांच यासाठी की केवळ 1 गड्याची लीड म्हणजे फार मोठी अशी लीड होत नाही. कबड्डीमध्ये 5-5 गड्याची लीड सुद्धा अगदी क्षणामध्ये काही मिनिटामध्येच
भरून काढली जाते. आता आपण थोडा या गोष्टीचा अनुभव घेतलाच. 2 गड्याची लीड सुरेशच्या संघाची होती. अगदी 3 गड्याची लीड. 3 गडी आउट करून बोनस प्लस. फार सुंदरशी अशी खेळी. पुन्हा एकदा मला वाटते 97 नंबरचे रेडर आहेत. 1 गडी आता यापूर्वी त्यांनी आउट केला होता. बघू शकता आपण अख्खा धुराळा उडवून टाकलाय. आणि अशा प्रकारे आता मात्र 2 गडी आउट पुन्हा एकदा रेडरने केलेले आहेत. 2 गडी आउट रेडरने केलेले आहेत. थोडा टाइम आउट घेण्याचा प्रयत्न केलाय. अंपायरचा डिसिजन हा लास्ट डिसिजन असतो निश्चितपणे. त्यापुढे काही सांगता येत नाही. थोडंसं ऑब्जेक्शन घेताना भामरागडचे खेळाडू की त्यांनी बाहेरून हात लावलाय. बाहेरच्या पट्टीला हात लावला, परंतु अंपायर म्हणत आहेत की नाही, असं काही नाही होणार. आणि शेवटी अंपायरचा निर्णय हा शेवटचा निर्णय असतो. 2 गडी त्यांनी आउट दिलेले आहेत. दोन गडी आउट. अशा प्रकारे पुन्हा एकदा काय झालं आता मी सांगू शकणार नाही, परंतु लीड मात्र निश्चितपणे सिरोंच्या संघाचीच असावी. ती जास्त फार मोठी अशी लीड नाही. फक्त 1ची लीड सिरोंच्या संघाला. आणि 1ची लीड म्हणजे काही फार मोठी नाही. 3 गडी आहेत. सामना बरोबरीतही येऊ शकतो, सामना जिंकूही शकतो, त्यामुळे काही सांगता येत नाही. मगाशी आपण पाहिलं होतं 132 नंबरच्या खेळाडूने फार सुंदर प्रकारे त्यांनी पकड घेतली होती. पुन्हा एकदा याची गरज. लांबी टच झालेला आहे. आणि अशा प्रकारे सिरोंच्या संघाला 2 गड्याची लीड. आता खरी गरज आहे. आणि अशा प्रकारे 3 गडी आउट प्लस बोनस. 3 अंपायर सुद्धा कन्फ्युज झालेले आहेत. बोनस मी तर बघितलं बा. 2 गडी बोनस प्लस 2 गडी. आणि खूप मोठ्या वादानंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. अर्ध्या तासाच्या जवळपास वादानंतर बोनस प्लस 3 गडी की बोनस प्लस 2 गडी हा वाद जरा खूप शिगेला पोहोचला होता. आणि अशा प्रकारे आपण बघू शकतो अशा प्रकारे खूप मोठी अशी टॅकल कुठपर्यंत कुठंच आपण पाहिली नसाल एवढी भयानक अशी ताकद त्याने बाहेर काढली. पुन्हा एकदा बघूया आपण. एक गडी सिरोंच्या सावध झालेला आहे. अशा प्रकारे 2 गडी भामरागडने लीड ठेवलेले आहेत. फार सुंदरशी अशी खेळी. चढाओढीचा सामना. अशा प्रकारे पुन्हा एकदा
प्रयत्न आउट करण्याचा आणि फार अशी भयानक खेळी सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारे गडी तिरंदाचा आउट पकडण्यासाठी सृष्टी करत नाहीत भामरागडचे आणि 3 गड्यांनी आता भामरागड हा संघ लीड मध्ये. बघू शकता 66 नंबर जर्सी नंबर 66 यांची एंट्री. आणि आता वेळ जवळपास होत असल्यामुळे टाइमपास करण्याची पद्धत मला सुद्धा भीती वाटतं इथं शूटिंग करायला. इथे अंगावर येथील काही सांगता येत नाही आणि अशा प्रकारे बाहेर त्यामुळे रेडर आउट. अशी 4 गड्याची आतापर्यंत लीड. पुन्हा एकदा 66 नंबर जर्सी नंबर 66 ने एंट्री केलेली आहे. आता निश्चितपणे ते टाइमपासच करतील कारण त्यांना माहित आहे आपली जवळपास 3 ते 4 गड्याची लीड आहे. अगदी थोड्याशा कारणाने सिरोंचा संघ मागे. सुरुवातीच्या आपण स्पेलमध्ये बघितलं होतं की सिरोंचा संघ खूप फार पुढे होता. अगदी 1 मिनिटाचा 1.25 मिनिटाचा खेळ शिल्लक. फार सुंदरशी अशी खेळी करण्याचा प्रयत्न. आपण बघू शकता प्रेक्षकांची उदंड अशी गर्दी आणि केवळ 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. कुठलाही गडी आउट न करता अशा प्रकारे भामरागड संघ हा हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा एकदा ते टाइमपास करतील कारण त्यांना माहित आहे की यानंतरची केवळ एक लास्ट एंट्री असेल. फक्त 1 एंट्री होऊ शकेल. आणि अशा प्रकारे दिलेला आहे. कमलासारखे आडवे उभे पडलेत. एवढी मस्ती कशाला करते लास्ट एंट्री आहे. बघूया काय होतं. आणि लास्ट एंट्री बोनस प्लस 2 गडी. नाही ना सर बोनस नाही ना बोनस नाही ना सर ते कट करा. बोनस दिला आहे ना सर. 2 पॉइंट विथ 1 बोनस. 2 पॉइंट विथ 1 बोनस. ओके बरोबर. एक रेट होते ना सर. एक रेट होते ना. टाइम झाला. टाइम झाला का. प्लस आताचे 2 पॉइंट विथ 1 बोनस. आणि इकडे सुद्धा 150 गुण झालेले आहेत. सामना हा टॉय झालेला आहे. सामना टाय आहे. 150 प्लस 150 प्रकारे मॅच टॉय झाल्यानंतर पुन्हा एकदा बोनस झालेला आहे. बघूया आता भामरागड टीम काय करते. भामरागड टीमने सुद्धा बोनस घेतलेला आहे.
ओव्हरमध्ये पकडल्या बोनस तर झाला. आपण बघू शकता प्रत्यक्ष व्यवसाय सुद्धा त्या सामन्याचा आस्वाद घेताना. पुन्हा एकदा सिरोंच्या संघाची एंट्री. 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि अशा प्रकारे सिरोंच्या संघाला 2 गड्याची सध्याची लीड. अरे सायलेंट सायलेंट खेळा होता. कुठलाही गडी आऊट नाही. दोन 5 गडी आता शिल्लक. कुठलाही बोनस नाही आणि दुसरीकडली स्थिती त्यांनी ऐकली. तिने मात्र बोनस अवेलेबल. गडी लपून बसून आणि अशा प्रकारे 2 गडी आहोत. 2 गडी आहोत. पुन्हा एकदा बदल. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. Life is full of twists and turns. This game is also full of twists and turns. हा सुंदर जयची कडी 3 मिनिटाचा जवळपास. बोनस घेतलाय गड्याने. असे एकूण 3 गडी. पुन्हा ट्विस्ट. खेल में और एक बार ट्विस्ट. बहुत बड़ा ट्विस्ट बघू शकता आपण. पुन्हा एकदा बोनस. बोनस घ्यायला सुस्ती नाही. गडी सुद्धा आउट करणं अत्यंत आवश्यक आहे. नेट जवळपास जात असताना 5 गडी हजर. बोनस अवेलेबल नाही आणि अशा प्रकारे जिंकता करणे आणि हरता जिंकण्याच्या मार्गाकडे मार्गक्रमण करणे हा आजच्या या खेळातून निश्चितपणे शिकायला मिळेल. पुन्हा एकदा प्रयत्न. आणि अशा प्रकारे काय पटेल नंतर कव्हरने गड्याला आउट केलं. आता मात्र सिरोंचा संघ
दमदार कंडिशन मध्ये. साइलेंट है, साइलेंट डीप रुको. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. वेळ समाप्त. बघूया आता काय होतं. गडबड नको. आणि अशा प्रकारे एक गडी आउट झालेला आहे. बघू शकतो फार सुंदरशी अशी मजा येत आहे. शेवटचा वेळ. आणि आता मात्र सगळ्यांनी मिळून त्यांना पकडलेला आहे. फार छान असा रेडर आउट. काही गरज नव्हती खेळायची आतमध्ये, फक्त टाइमपास करण्याची गरज होती. सांगितलं तर ऐकत नाही. मला वाटतं फक्त एक गड्याची लीड असेल जास्तीत जास्त. वेळ आहे. गौरव, गौरव, गौरव. सर सर अरे टाइम भी गया ना. गौरवलेच पाठवा आता. गौरव अरे एक प्लेयर कलर आला ना. कंटिन्यू प्लेयर आला ना सर. तो कंटिन्यू कंटिन्यू आला. तो कंटिन्यू करना आला. टाइम गया ना. कंटिन्यू वाला है सर. टाइम गया ना सर. कंटिन्यू वाला कंटिन्यू आउट झाला बरोबर तो. प्लस एक गुण. अशा प्रकारे पुन्हा एकदा बोनस. जीप जीप काढला. आउट आउट. आज गडी फक्त शिल्लक. प्रेक्षकांची उदंडचा प्रतिसाद इथे आपण बघू शकता. फार सुंदरशी अशी खेळी. निर्णय काय झालेला आहे, काय कोण लीडवर आहे आता काही कळेना. एवढा माहोल सुरू आहे. अरे बोनस नको द्या, बोनस नको द्या. गौरव तुझा आला. गौरव कामाचं नाही आहे.
नाही घाबरायची. बिघडवतो नाही का? त्याच्यामुळेच गेम बिघडला. अशा प्रकारे जर समाप्त बघूया कोण जिंकलं. इकडे सिंह साहेब आहेत आणि अशा प्रकारे एका गडीने 10 गुणांनी म्हणजे केवळ एकाच गडीने भामरागड हा संघ विजयी. विजय संघाचं बरोबर स्वागत.